होय, मी श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था बोलते. स्वातंत्र्यपूर्व काळात निजामाच्या जुलमी राजवटीत 7 जानेवारी 1940ला दानशूर सैट पुरनमलजी लाहोटी व त्यांच्या सहकार्याने मिळून माझं रोपटं लावलं. आज मी 81 वर्षांची झाली आहे. लातूरच्या शैक्षणिक विकासात माझ्या सर्व शाळा भरीव योगदान देत आहेत. 81 वर्षांचा माझा हा प्रवास, या प्रवासावर मी आपल्याशी बोलायचं ठरवलंय. 1938-39 ते साल, इंग्रज राजवटीचा कालखंड. महात्मा गांधीजींची अखंड भारताच्या स्वातंत्र्यासाठी चाललेली चळवळ. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात निजामाच्या जुलमी राजवटीखाली भरडली गेलेली, शिक्षणापासून शेकडो कोस दूर असलेली जनता अशावेळी 1938 साली स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना करून स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले. त्याच काळात हैदराबाद येथे प्रांतीय मारवाडी अधिवेशन भरले होते. या अधिवेशनास सेठ पुरनमलजी लाहोटी, विष्णुदासजी राठी, मोतीलालजी जोशी उपस्थित होते. या अधिवेशनात शिक्षणात मागास असलेल्या मारवाडी समाजात शिक्षण प्रचार करण्यासंबंधी विचारविनिमय झाला. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, या विचाराने प्रेरित होऊन 1940 साली लाहोटी चित्रपटगृहात राजस्थानी समाजाची मोठी सभा भरली आणि शिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याला मूर्त स्वरूप मिळाले ते कचरूलालजी पोकर्णा यांच्या सरकारमान्य जुबली प्राथमिक शाळेने, जी सध्याच्या पापविनाश रोड येथे भरत असे. कचरूलालजींनी ही शाळा मोठ्या विश्वासाने राजस्थानी संस्थेकडे सुपूर्द केली. ज्या इमारतीमध्ये जुबली स्कूल भरत होते त्याच ठिकाणी 7 जानेवारी 1940 रोजी श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचा शुभारंभ झाला. अशा प्रकारे माझा जन्म झाला. माझे सौभाग्य असे की आरंभीच्या काळातच संस्थेला दूरदृष्टी असणारे निस्पृह कर्मयोगी सैठ पुरनमलजी लाहोटे अध्यक्ष म्हणून लाभले. समाज विकासाची तळमळ असणारे उपाध्यक्ष विष्णुदासजी राठी तर सेवाभावी बजरंगलालजी राठी हे मंत्री म्हणून लाभले. शाळेच्या कामकाजासाठी 11 सदस्यांचे एक व्यवस्थापक मंडळ बनवण्यात आले. सुरुवातीला उर्दू माध्यमातून शाळा चालत असे. उर्दू पदवी प्राप्त करून घेण्यासाठी कचरूलालजी पोकर्णा व शिवकरंजी हुरगट लाहोरला आदिब अलीम ही पदवी प्राप्त करून 4 महिन्यात परतले व उर्दू माध्यमातून अध्यापनाला सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ 55 विद्यार्थी घेऊन ही शाळा सुरुवात झाली. 1940-41 साली इयत्ता 4थीच्या परीक्षेला 12 विद्यार्थी बसले. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत होती. त्यामुळे विद्यालयाची स्वतःची इमारत उभी राहणे आवश्यक वाटू लागले. त्यावेळी मोहनलालजी बलदवा, त्यांची पत्नी इचरजबाई, चुनीलालजी मंत्री, जागजीवाले लक्ष्मीनारायणजी अग्रवाल, मेसर्स काळूराम भगवानदासजी या विद्याप्रेमींनी संस्थेला आपली जागा दान दिली. पुरनमलजींनी सगळा आर्थिक भार उचलला आणि अवघ्या 4 महिन्यात शाळेची सुंदर इमारत उभी राहिली. 5 नोव्हेंबर 1940 रोजी बंकटलालजी लाहोटे यांच्या हस्ते 5वी, 6वी व 7वीचे वर्ग सुरू झाले. यावेळी विद्यार्थी संख्या होती 350. 7वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 8वीचा वर्गही सुरू करण्यात आला. त्यावेळी सरकारी बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या 8वी परीक्षेसाठी शाळेचे 23 विद्यार्थी बसले. ते सर्वच्या सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. या यशामुळे संस्थाचालक शिक्षकांचा उत्साह अधिकच वाढला. वरचेवर वाढणाऱ्या विद्यार्थी संख्येमुळे जागेचा प्रश्न अधिक बिकट होत चालला होता. आर्थिक समस्या निर्माण होत होत्या, कारण 10 ते 12 वर्ष संस्थेला सरकारी ग्रँट नव्हती.
तेव्हा संस्था चालवण्यासाठी दानशूर पुरंदमलजी भक्कम आर्थिक पाठबळ देऊन उभा राहिले. जून 1942मध्ये 9वीचा वर्ग सुरू झाला. श्रीकृष्ण जिनिंग फॅक्टरी परिसरात एक जागा भाड्याने घेऊन इयत्ता 5वी ते 8वीचे वर्ग तेथे स्थलांतरित करण्यात आले. या काळात विद्यादानाचे पवित्र कार्य निष्ठेने करणाऱ्या शिक्षकांचे पगारही सेठ पुरंदमलजींच्या खाजगी पिढीतूनच करण्यात येत होते, तेही बरोबर महिन्याच्या 1 तारखेला. इयत्ता 10वीचे वर्ग मिळवण्यासाठी खटपट चालू झाली. 1943मध्ये तेही उद्दिष्ट सफल झाले. प्रथम वर्षी 1944 साली 10 विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली. 10वीच्या पहिल्या बॅचचा निकाल अतिशय चांगला लागला. 1949मध्ये निजामी राजवट समाप्त झाल्यानंतर या शाळेत रीतसर मराठी माध्यमातून शिक्षण सुरू झाले. 1955मध्ये मराठी आणि हिंदी अशा दोन्ही माध्यमातून मॅट्रिकची पहिली बॅच उत्तीर्ण होऊन बाहेर पडली. शाळेची घोडदौड वेगाने चालू होती. एक वर्गाच्या 3 तुकड्या झाल्या होत्या, परंतु वर्गखोल्या खूपच अपुऱ्या पडत होत्या. तेव्हा विद्यालयाची सुसज्ज इमारत बांधणे गरजेचे झाले. श्रीकृष्ण फॅक्टरीचे मालक पुरंदमलजी लाहोटी, विष्णुदासजी राठी, किसनजी कल्याणजी उक्का, दुर्लभजी ओरा यांच्या औदार्याने संस्थेला 7 एकर जमीन प्राप्त झाली. या जागेवर पुरंदमलजी लाहोटी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून दीनानाथजी सावे यांच्या देखरेखीखाली मारवाडी राजस्थान विद्यालयाची भव्य इमारत तयार झाली. शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्या संबंधीची जागृती लातूरसारख्या मराठवाड्यातील मागास भागात संस्थेने केली होतीच, पण स्त्रियांच्या शिक्षणाकडे उदासीनतेने बघणारा, स्त्रियांना दुय्यम स्थान देणारा, स्त्रीचे पाऊल उंबरठ्याबाहेर पडणे म्हणजे घोर अपराध असे मानणाऱ्या समाजाची विचारधारा बदलणे ही काळाची गरज होती. ही गरज ओळखून इसवी सन 1946 साली सेठ पुरंदमलजी लाहोटी यांनी स्वामी रामानंद तीर्थ, श्री बाबासाहेब परांजपे, माई दिवान यांच्या प्रेरणेने व सहकार्याने लातूर येथे आपल्या भावजईच्या नावाने श्री गोदावरी देवी लाहोटी कन्या विद्यालयाची स्थापना केली आणि स्त्री शिक्षणाचा वसा घेतलेल्या महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, आगरकर यांच्या उदात्त कार्याचे अनुसरण केले. बघत बघत 1965 साली मी 25 वर्षाची झाले. माझा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. पूज्य स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, केशवराजी सोनवणे, नाये डोळे, रंगा वैद्य, प्रभाताई झाडबुके यांच्या उपस्थितीत माझा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानंतर संस्थेचे कार्य नारायणलालजी लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या जोमाने सुरू झाले. रौप्य महोत्सवाच्या काळात नारायणलालजी लाहोटी, काकूसेठ उक्का, रामगोपालजी राठी, प्रभुदासजी ओरा यांनी श्रीकृष्ण जिनिंग फॅक्टरीची 26 एकर 32 गुंठे जमीन संस्थेला दान स्वरूप अर्पण केली. लातूरातल्या सुज्ञ जाणकारांना शहरात एक उत्तम इंग्लिश स्कूल असावी असे वाटत होते. ही बदलत्या काळाची मागणी लक्षात घेऊन संस्थेने इसवी सन 1983मध्ये श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि KG पासून शालांत प्रमाणपत्र परीक्षेपर्यंतची इंग्रजीतून शिक्षणाची सोय झाली. 1985मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय नामदार शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते कोनशिला समारंभ झाला. 16 जून 1989 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन झाले. अद्ययावत साधनांनी परिपूर्ण असलेल्या या इंग्लिश स्कूलमध्ये आज CBSE माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. संस्थेच्या कार्याचा आलेख उंचावत होता. 1990-91 हे माझे
50वे वर्ष म्हणजेच सुवर्ण महोत्सवी वर्ष. या माझ्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती माननीय हस्तीमलजी फिरोदिया यांच्या हस्ते झाले. माननीय गोविंदभाई श्रॉफ यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तत्कालीन लोकसभा सभापती माननीय शिवराजजी पाटील चाकुलकर व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य माननीय विंदा करंदीकर हे उपस्थित होते. राजस्थान विद्यालयात मराठी माध्यमातून इयत्ता 5वी ते 10वीचे वर्ग सुरू होते. विद्यालय परिसरात चांगली प्राथमिक शाळा असणे गरजेचे वाटू लागले. त्यातूनच 1989 साली राजस्थान प्राथमिक शाळेची सुरुवात झाली. येथील विद्याप्रेमी दानशूर भार्गव परिवाराने यासाठी आर्थिक मदत केली. त्यामुळेच संस्थेचे माजी सचिव श्री श्रीनिवासजी भार्गव यांच्या पत्नी सौ केशरबाई भार्गव यांच्या नावाने ही प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. ज्ञानाची महती ओळखणाऱ्या मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेने नेहमीच काळाची पावले ओळखली आहेत. त्यामुळेच जगाला जवळ आणणाऱ्या माहिती तंत्रज्ञान युगात आपले विद्यार्थी मागे पडू नयेत, स्पर्धेत समर्थपणे ते उतरायला हवेत म्हणून CBSE अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या राजा नारायणलालजी लाहोटी CBSE इंग्लिश स्कूलची स्थापना 2009-10 या वर्षामध्ये करण्यात आली. जुलै 2012 मध्ये या विद्यालयाचे भव्य सुसज्ज अशा इमारतीमध्ये स्थलांतर झाले. इमारतीचे उद्घाटन पंजाबचे तत्कालीन राज्यपाल महामहिम शिवराजजी पाटील चाकूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची विद्यालयास लगेच मान्यता मिळाली. माझा विस्तार वरचेवर वाढत होता. माझे आता वटवृक्षात रूपांतर व्हायला लागले होते. याच वेळी श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या मुकुटात आणखी एक अभिमानाचा तुरा खोवला गेला. तो म्हणजे SMR स्विमिंग पूलाच्या रूपाने. SMR स्विमिंग पूलाची संकल्पना समोर आली आणि ती प्रत्यक्षात साकारही झाली. SMR स्विमिंग पूलाबरोबरच जिम्नॅशियम हॉल, टेबल टेनिस हॉल, 4 वुडन कोर्ट असलेला बॅडमिंटन हॉल अशा सुविधाही या ठिकाणी निर्माण करण्यात आल्या. माझ्या सर्व शाळा सर्व भौतिक सोयीसुविधांनी युक्त आहेत. प्रत्येक शाळेला भव्य असे क्रीडांगण आहे. हे पाहताना माझे मन आनंदून जाते. आज माझ्या सर्व शाळांमधून 8,000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. माझे 4 माध्यमिक विद्यालये, 3 प्राथमिक विद्यालये, 5 बालवाड्या, स्विमिंग पूल असा मोठा विस्तार झाला आहे. माझ्या सर्व शाळांमधून हजारो विद्यार्थी घडत आहेत. माझे खासदार डॉक्टर जनार्दन वाघमारे, डॉक्टर गोपाळरावजी पाटील, डॉक्टर सुनील गायकवाड, लातूर पॅटर्नचे जनक अनिरुद्ध जाधव, डॉक्टर गोपीकिशनजी भराडिया, सुप्रसिद्ध चित्रपट कलावंत श्रीराम गोजमगुंडे, SP म्हणून कार्यरत असणाऱ्या शोभा भुतळा, जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या शिप्रा आगरे हे असे अनेक विद्यार्थी आपली उत्तम सेवा समाजामध्ये बजावत आहेत. उत्तम राजकारणी, डॉक्टर्स, इंजिनियर्स, CA, कलावंत, न्यायाधीश, कायदेतज्ञ, शास्त्रज्ञ, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उद्योजक अशा विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणारे हजारो विद्यार्थी माझ्या शाळांमधून घडले आहेत, घडत आहेत. याचा सार्थ अभिमान मला आहे. 2014 हे माझे अमृत महोत्सवी वर्ष. मी 75 वर्षाची झाली. या अमृत महोत्सवी वर्षाचे उद्घाटन माननीय शिवराजजी पाटील चाकूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय जनार्दनजी वाघमारे उपस्थित होते. अमृत महोत्सवाचा समारोप तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आला. आणखी मला खूप मोठा प्रवास करायचा आहे, खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. संस्थाचालक, शिक्षक, कर्मचारी वर्ग
विद्यार्थी, पालक, विद्याप्रेमी, माझ्याबद्दल आस्था असणाऱ्या व्यक्तींच्या सदिच्छा आणि आशीर्वादाने माझी वाटचाल 100व्या वर्षाकडे यशस्वीपणे चालू आहे. सध्याचे विद्यमान अध्यक्ष शैलेशजी लाहोटी, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, सचिव आशिषजी बाजपाई व संस्था चालकांच्या निस्वार्थ प्रयत्नामुळे दिवसेंदिवस माझा गुणवत्तापूर्ण विस्तार होणार आहे याची मला खात्री आहे.